दसरा होता तर सकाळी देवासाठी नैवेद्यासाठी बनवलं होतं खीर आणि पुरी. नंतर घरातली कामं वगैरे आवरली आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे हत्यारांची पूजा करतात. तर मी पण हत्यारांची पूजा वगैरे केली, कारण मला संध्याकाळी यायला होता उशीर. मग नंतर मी निघाले शॉपवर जायला. शॉपवर जायच्या आधी मला जायचं होतं मार्केटमध्ये, कारण शॉपमध्ये आपलं जे मंदिर आहे त्याच्यासाठी आपल्याला हार घ्यायचा होता आणि शटरला लावायला तोरण पण घ्यायचा होता. तर मी तोरण आणि हार वगैरे घेतला आणि पोहोचले शॉपवर. शॉपवर गेल्यावर काही पसारा होता, तो म्हणजे काही सामान इकडचं तिकडं झालं होतं. ते सगळं सामान जागच्या जागी लावून घेतलं, सगळं क्लीन वगैरे केलं आणि नंतर घेतलं होतं मी तोरण लावायला. माझी ऑलरेडी हाईट कमी आहे, त्याच्यामुळे माझा काही हात व्यवस्थित पोचतच नव्हता स्टूलवर उभी राहिलेली तरी. तरी कसाबसा ट्राय करून मी हा तोरण लावला आणि काही व्यवस्थित लागलं नव्हतं, पण जमलं तसं मी लावून घेतला. नंतर देवपूजा करायला घेतली होती. मग मस्त मंदिराला हार वगैरे घातला, देवाची पूजा वगैरे केली आणि नंतर सगळी कामं आवरून मी शॉपमध्ये बसली होती. आणि अजून थोडीशी कामं बाकी होती, काही थोडंसं साफसफाईचं काम बाकी होतं. मग ते पण मी जागच्या जागी लावून घेतलं, म्हणजे बरंच सामान होतं ते सगळं केलं. आणि नंतर जे क्लिनिंग होती, काउंटर वगैरे घाण झालं होता, फुलांच्या पाकल्या वगैरे पडल्या होत्या, त्या काउंटर वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. आणि मी वाट बघत होते पप्पा यायची, कारण पप्पा येणार होते. आमच्या घरात नवीन वॉशिंग मशीन घ्यायची होती, कारण जुनी खराब झाली आहे त्याच्यामुळे. मग पप्पा आणि मी गेलो होतो वॉशिंग मशीन घ्यायला. वॉशिंग मशीन वगैरे घेतली आणि आले शॉपवर. आज दसरा होता त्याच्यामुळे काही जास्त कस्टमरसुद्धा नव्हते. तर आम्ही टाईमपास म्हणून बिंगो गेम खेळत होतो तिघीजणी. नंतर मी आणि अर्पिता गेले होते जुडिओला, कारण मला नाईट ड्रेस घ्यायचे होते. ते नाईट ड्रेस वगैरे घेतले आणि पोहोचले शॉपवर. शॉपवर आलेले तेव्हा वंशवणी आणि रियाने कुरिअर भरले होते. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.